काल शरद पवार वर्धेमध्ये येऊन त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं। आज रामदास तडस हे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे। त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असेल हे येत आहे आणि एक प्रकारे मोठं शक्ती प्रदर्शन असणार आहे। कशा प्रकारचं शक्ती प्रदर्शन असेल? आज आम्ही या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरणार आहे आणि उमेदवारी अर्ज भरत असताना या महाराष्ट्राचे आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, आमचे राज्यसभेचे खासदार अनिलजी बोंडे, आमचे आमदार पंकज भोयर, समीर कुणावार, प्रताप अडसड, दादारावजी केचे आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व संघटनेचे आणि मित्र पक्षाचे सर्व या ठिकाणी अध्यक्ष फॉर्म भरण्याकरिता आले आहे आणि आता मी फॉर्म भरणार आहे। शरद पवार येऊन गेले, मोठा तुमच्या विरोधात त्यांनी एक शक्ती प्रदर्शन केलं। असे कोणते मुद्दे वाटतात तुम्हाला की जे तुमच्या बाजूने? अनेक मुद्दे शरदचंद्र पवार यांच्या विरोधात आहे आणि आमची बाजू भक्कम कशी आहे हे आम्ही येणाऱ्या काळात कळवणार आहे। कारण या देशाचे प्रधानमंत्री आज आपण पाहतो, दोन नेत्यामध्ये फरक पहा। तिकडे हा देश कोणाच्या हाती द्यायचा ते 140 करोड जनतेने ठरवला की हा देश या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या हाती तिसऱ्यांदा द्यायचा, ज्यांनी हा देश विश्वगुरू व्हावा म्हणून सातत्याने प्रयत्न करत आहे। एकीकडे मात्र राहुल गांधी बाहेर देशात जाऊन या देशाची बदनामी करत आहे आणि दोन नेते जनतेसमोर आहे आणि दोन नेत्यामधून एक नेता निवडायचा आहे। मला हमखास असं वाटते की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पुन्हा या देशाचे प्रधानमंत्री बनले। इथले उमेदवार असले तरी चेहरा पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहे प्रचाराचा। आखरी आमचे नेते आहे आणि माझा प्रचाराचा चेहरा बी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आहे, देवेंद्रजी फडणवीस आहे की ज्यांनी या ठिकाणी फार मोठ्या प्रकारात काम केलं। शेवटला प्रश्न, वर्धा लोकसभा मतदारसंघात तेली विरुद्ध कुणबीचा एक संघर्ष पाहायला मिळतो। तुमच्या विरोधात कुणबी उमेदवार दिला, त्यामुळे काही फरक पडेल असं वाटतं? काही फरक पडत नाही। आखरी हे निवडणूक देशाची निवडणूक आहे, देश कोणाच्या हाती द्यायचा हे निवडणूक आहे। माझ्या विरोधात त्यावेळेस सागरभाऊ मेघी उभे होते, त्यांचा जर फार मोठा संपर्क होता। आमच्या वर्धा जिल्ह्यात कधी जातीपातीचं राजकारण राहत नाही, हे विकासाचं राजकारण राहते आणि त्या विकासाच्या राजकारणामुळे मला पुन्हा तिसऱ्यांदा या ठिकाणी लोक निवडून देणार। तुमच्याकडे नगर परिषद असेल, जिल्हा परिषद असेल किंवा तुमचे आमदार देखील आहेत, त्याचा एक फायदा होईल असं वाटतं तुम्हाला? जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समित्या आणि आमचे आमदार हे सर्व असल्यामुळं आणि संघटन आमचं मजबूत आहे। बूथ लेवलपासून आम्ही संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी काम करत आहे। आमची तर हे निवडणूक औपचारिकता आहे, आमचे काम 5ही वर्ष चालू राहते। होते रामदास तडस। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, वर्धा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।